एक क्षणासाठी डोळे बंद करा. जर मी तुम्हाला सांगितलं की लीडरशिप फक्त बोर्डरूममध्ये शिकायची गोष्ट नाही, ती आतून जागृत करायची प्रक्रिया आहे. फक्त स्ट्रॅटेजीने नाही, तर तुमच्या ऊर्जेने, जाणीवेने आणि चेतनेने. हेच आहे लीडरशिप तंत्र मॉडेल, जिथे तुमचं शरीर म्हणजे एक संस्था बनते, तुमचं मन म्हणजे मॅनेजमेंट सिस्टम बनतं आणि तुमचे चक्र म्हणजे नेतृत्वाचे विभाग बनतात. संकल्पना: लीडरशिप तंत्र म्हणजे कंट्रोल नाही, ते आहे अलाइनमेंट, संतुलन आणि समन्वय. तुमच्या विजन आणि ॲक्शनमधील संतुलन, तुमच्या एनर्जी आणि इंटेन्शनमधील समन्वय, तुमच्या पर्पज आणि एक्झिक्युशनमधील एकरूपता. मॉडर्न मॅनेजमेंट सांगतं, स्ट्रॅटेजी तयार करा, एक्झिक्युशन करा, परफॉर्मन्स दाखवा. पण तंत्र विचारतं, रणनीतीच्या मागे नेता कोण आहे, निर्णयाच्या मागे चेतना कशी आहे. कारण असंतुलित नेता नेहमी असंतुलित संस्था तयार करतो. 7 चक्र, 7 लीडरशिप केंद्र. प्रत्येक चक्र म्हणजे एक नेतृत्व कौशल्य, एक व्यवस्थापन भूमिका आणि एक जीवनाचा पैलू. मूलाधार चक्र, स्थैर्य आणि पाया. नेतृत्व कौशल्य, शिस्त, सुरक्षितता, स्थिरता. व्यवस्थापन भूमिका, फायनान्स, ऑपरेशन्स. सक्रिय असताना स्थिर निर्णय, संकटात शांतता. ब्लॉक झाल्यास भीती, असुरक्षितता. दैनंदिन सराव, ग्राउंडिंग, अनवाणी चालणे, आर्थिक नियोजन. स्वाधिष्ठान चक्र, सर्जनशीलता आणि नातेसंबंध. नेतृत्व कौशल्य, क्रिएटिव्हिटी, भावनिक बुद्धिमत्ता. व्यवस्थापन भूमिका, टीम, पार्टनरशिप. सक्रिय असताना नवीन कल्पना, मजबूत नाती. ब्लॉक झाल्यास वाद, क्रिएटिव्ह ब्लॉक. सराव, जर्नलिंग, खुला संवाद. जलध्यान. मणिपूर चक्र, शक्ती आणि कृती. नेतृत्व कौशल्य, आत्मविश्वास, निर्णय क्षमता. व्यवस्थापन भूमिका, एक्झिक्युशन. सक्रिय असताना मजबूत इच्छाशक्ती, काम पूर्ण करण्याची ताकद. ब्लॉक झाल्यास आत्मसंशय, टाळाटाळ. सराव, लक्ष ठरवणे, शिस्त, व्यायाम. अनाहत चक्र, प्रेम आणि संस्कृती. नेतृत्व कौशल्य, सहानुभूती, विश्वास. व्यवस्थापन भूमिका, HR, संस्कृती. सक्रिय असताना टीममध्ये विश्वास, सकारात्मक वातावरण. ब्लॉक झाल्यास अहंकार, नकारात्मक वातावरण. सराव, कृतज्ञता, माफी. विशुद्धी चक्र, संवाद. नेतृत्व कौशल्य, स्पष्ट अभिव्यक्ती. व्यवस्थापन भूमिका, कम्युनिकेशन. सक्रिय असताना स्पष्ट बोलणे, प्रभावी संवाद. ब्लॉक झाल्यास गैरसमज. सराव, सत्य बोलणे, आवाजाचा सराव, सार्वजनिक बोलणे. आज्ञाचक्र, दृष्टिकोन आणि रणनीती. नेतृत्व कौशल्य, विजन, अंतर्ज्ञान. व्यवस्थापन भूमिका, स्ट्रॅटेजी. सक्रिय असताना स्पष्ट दिशा, दूरदृष्टी. ब्लॉक झाल्यास गोंधळ. सराव, ध्यान, व्हिज्युअलायझेशन, विजन बोर्ड. सहस्त्रार चक्र, उद्दिष्ट आणि चेतना. नेतृत्व कौशल्य, पर्पज ड्रिव्हन लीडरशिप. व्यवस्थापन भूमिका, मिशन. सक्रिय असताना उच्च उद्दिष्ट, अहंकाराच्या पलीकडचं नेतृत्व. ब्लॉक झाल्यास अर्थाचा अभाव. सराव, ध्यान, मौन, आध्यात्मिक वाचन. दैनिक लीडरशिप तंत्र सराव. सकाळ, मौन 5 मिनिटे, चक्रध्यान 10 मिनिटे, विजन विचार 10 मिनिटे, योग किंवा व्यायाम. दिवसात स्पष्ट बोला, धाडसी निर्णय घ्या, नात्यांशी जोडा. रात्री, आज मी कसा लीडर होतो, माझे निर्णय विजनशी जोडले होते का, कुठे ऊर्जा ब्लॉक झाली. फायदे: वैयक्तिक, मानसिक स्पष्टता, आत्मविश्वास, व्यावसायिक, योग्य निर्णय, प्रभावी नेतृत्व, संस्था, चांगली संस्कृती, स्पष्ट विजन. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त व्यवसाय चालवत नाही आहात, तुम्ही एक ऊर्जा प्रणाली चालवत आहात. तुम्ही फक्त पैसा कमवत नाही आहात, तुम्ही एक चेतना निर्माण करत आहात. जेव्हा तुमचे चक्र संतुलित होतात, तेव्हा तुमचं नेतृत्व संतुलित होतं, तुमचं जीवन संतुलित होतं आणि तुमची संस्था यशस्वी होते. जर तुम्हाला तुमच्यातला खरा नेता जागृत करायचा असेल, सुरुवात बाहेरून नाही, आतून करा. हेच आहे लीडरशिप तंत्र मॉडेल. हीच आहे रिइन्व्हेंट युअरसेल्फची यात्रा. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात
रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू, तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.